सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक महानगरपालिका साजरा करत आहेत स्वच्छतेचा हरित कुंभ। मित्रांनो, आज प्लास्टिकचा वापर हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे, पण यामुळे पर्यावरणाला तर हानी होतेच, शिवाय आपल्या आरोग्यालाही याचा धोका होतो। प्राणी मात्रांचे, जलसाठ्यांचे, पर्यावरण व आरोग्याचे नुकसान होण्यापासून थांबवण्यासाठी प्लास्टिक पिशव्यांना नाही म्हणा, कापडी किंवा कागदी पिशव्यांचा वापर करा। आपल्या छोट्या बदलांमुळे मोठा फरक पडेल, शहरे स्वच्छ व सुंदर होतील। चला, प्लास्टिक मुक्त जीवनशैली स्वीकारूया आणि अस्वच्छतेवर मात करूया। नाशिक महानगरपालिका नाशिक तर्फे जनहितार्थ प्रसारित। मालेगाव येथील व्यापाऱ्याला लुटणाऱ्या टोळीतील 5 जणांना नाशिक ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे। संकेत ट्रेडिंग कंपनीचे व्यापारी मनोज मुठ्ठा यांच्यावर 25 मार्च रोजी दरोडा टाकण्यात आला होता। गुन्हेगारांनी कोयत्याचा धाक दाखवत 25 लाख रुपये आणि महत्त्वाची कागदपत्रे जबरीने लुटून पोबारा केला होता। नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथकाने संशयितांचा माग काढून 5 आरोपींना अटक केली आहे। एक आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे। पोलिसांनी गुन्ह्यातील 7.20 लाख रुपये रोख, आयफोन आणि गुन्ह्यात वापरलेल्या वाहनांसह 11.25 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय। अटक आरोपी हे सराईत गुन्हेगार असून यापूर्वी अनेक गंभीर गुन्ह्यात ते सामील होते। पुढील तपास सुरू आहे। दिनांक 23/3/2025 मालेगाव येथे टेरे फाटा येथे एक गाडीला 2 पल्सरवर आलेले 6 माणूसने अडवली आणि ते गाडीमधून 25 लाख रुपये रोख रक्कम जबरी चोरी करून नेले होते। हे गुन्हे त्यानंतर मालेगाव किल्ला पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद झाला होता आणि डिकॉयटीची कलम 310(2) आणि 324(4)(3)(5) BNS प्रमाणे गुन्ह्याची तपास सुरू केली होती। गुन्ह्याची गंभीरता मध्यनजर नाशिक ग्रामीण पोलीस दलचे, लोकल क्राईम ब्रांचचे सगळे ऑफिसर आणि मालेगाव परिमंडलचे सगळे माहितगार DBचे अंमलदार तपाससाठी लावले होते आणि हे गुन्ह्याची सक्सेसफुल डिटेक्शन करून 25 लाख रोख रक्कम मधून 11,25,500 रुपयाची रिकव्हरी आतापर्यंत झालेली आहे। हे गुन्ह्यात मधले 6 आरोपी मधून 5 आरोपी आतापर्यंत पकडले आहेत। 1 आरोपी आतापर्यंत फरार आहे। गुन्ह्यात वापरला कोयता आणि गुन्ह्याचे वापरले झालेले 2 मोटरसायकल जप्त झाले। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी भूषण जैन, नाशिक। नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन। गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या। पाणी उकळून प्या, स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा। शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका। लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित। किरकोळ फीसाठी शाळा प्रशासनाने रोखली परीक्षा। धुळे शहरातील नवजीवन इंग्लिश स्कूल येथील घटना। एकीकडे विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी शासनाकडून अनेक नवीन योजना तयार करण्यात आल्या, तर दुसरीकडे अनेक खासगी शाळांमध्ये दरवर्षी फी मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असते आणि याच फी मुळे विद्यार्थ्यांना ऐन परीक्षावेळी नाहक त्रास सहन करावा लागतो। धुळे शहरातील साखर रोड परिसरात असलेल्या नवजीवन इंग्लिश मीडियम स्कूल येथे काही विद्यार्थ्यांच्या फी बाकी असल्यामुळे त्यांना ऐन परीक्षेवेळी शाळा प्रशासनाने परीक्षेला बसू न देण्याचा निर्णय घेतलाय। विद्यार्थ्यांच्या पालकांचे पगार हे पुढील काही दिवसात होणार असल्याने फी भरली न गेल्याने पालकांमधून रोष व्यक्त होत आहे। ऐन परीक्षेच्या वेळी फीच्या कारणामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित ठेवल्याने पालकांनी याबाबत रोष व्यक्त केलाय। तसेच शाळा प्रशासनाकडून विद्यार्थ्यांना सांगण्यात आलंय की ज्या वेळेस तुम्ही फी भराल त्यावेळेस तुमची परीक्षा घेण्यात येईल असा अजब फतवा शाळा प्रशासनाने काढल्यामुळे पालकांमधून रोष व्यक्त होत आहे।
माझ्या मुलग्याची फी आम्ही आता 8,000 रुपये भरले आणि 4,000 रुपये बाकी होते. आज 1 तारीख आहे. माझी पगार 5 ते 6 तारखेच्या दरम्यानमध्ये होते. मी त्यांना बोललो की 2 दिवसात मी तुमची बाकी उरलेली रक्कम देतो, तर तोपर्यंत माझ्या मुलाला पेपरमध्ये बसू द्या. पण त्यांनी मला असं सांगितलं, ज्या दिवशी तुम्ही उरलेली रक्कम जमा करणार त्या दिवशी तुमच्या मुलाचा पेपर वेगळा घेतला जाणार आहे. आणि माझाच मुलगा काय इथं एक वर्ग भरलेला आहे. ज्यांच्या पॅरेंटने पैसे दिलेले ते सगळे मुलं इथं बसलेले आहेत. बाकी काही रडतायत कमी वयाचे पोरं. ते असं सांगतात की आम्हाला पेपर दिले नाही, तुम्ही पेपर देणार त्याच दिवशी पैसे देणार त्याच दिवशी तुमचा पेपर घेतला जाईल. सगळे वर्गाच्या बाहेर सगळे मुलांना काढलेलं आहे आणि बाकी पोरांचे पेपर आतमध्ये चालू आहे. प्रिन्सिपल मॅडमांना, रेलन साहेबांना आम्ही फोन करून रिक्वेस्ट केली पण ते ऐकत नाही. जागरण असतासाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे. श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त ब्रह्मांड नायक वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिर धुळे तर्फे सायंकाळी भव्य पालखी मिरवणूक सोहळा संपन्न. शहरातील गणपती मंदिर शेजारी असलेल्या ब्रह्मांड नायक वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिर धुळे येथे आज दिनांक 31 मार्च 2025 रोजी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, ज्यात प्रामुख्याने सकाळी 7:45 वाजता स्वामींच्या मूर्तीचा अभिषेक करण्यात आला. सकाळी 8:30 वाजता भोपाळी आरती करण्यात आली. 10:30 वाजता नैवेद्य आरती करण्यात आली. तर सायंकाळी 6 वाजता स्वामींची पालखीची मिरवणूक ब्रह्मांड नायक वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिरापासून संपूर्ण मंदिर परिसरातील भव्य अशी पालखी मिरवणूक काढण्यात आली. यावेळेस वाजत गाजत नाचत भाविक भक्त या पालखी मिरवणुकीत सहभागी झाले होते, तर मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती होती. सायंकाळी 7 वाजता स्वामींची महाआरती व अतिशय भक्तिमय वातावरणात सदर विविध धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी पार पडले, तर भाविक भक्त या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ब्रह्मांड नायक वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराज यांचे दर्शन घेऊन या ठिकाणी भाविकांनी या कार्यक्रमासाठी वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिर सर्व सेवेकरी यांनी अथक परिश्रम घेतलेले आहे. परेश पाठक, स्वामी समर्थ भक्त यांनी या पालखी मिरवणुकी संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे. ब्रह्मांड नायक वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिर धुळे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी आपल्या वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन आहे. सकाळपासून आपल्या मंदिरामध्ये सकाळी 7:45 वाजता अभिषेक झाला. स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीचा आणि पाद्यपूजा केली. त्याच्यानंतर आपण 10:30 वाजता नैवेद्य आरती केली. नंतर शंकर महाराजांचं भजनाचा कार्यक्रम आज आपण ठेवला होता सकाळून. त्याच्यानंतर सकाळी 11 वाजेपासून तर 3 वाजेपर्यंत महाप्रसादाचा भंडाराचा कार्यक्रम होता. त्यामुळे एकदम चांगल्या प्रमाणामध्ये प्रतिसाद पण चांगला मिळाला आणि आता पालखी सोहळा पण निघालेला आहे. जागरण असतासाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे. आत्मा मालिक हॉस्पिटलतर्फे दिनांक 1 डिसेंबर 2024 पासून आरोग्य तपासणी शिबिर सुरू करण्यात आले. या शिबिरात रुग्णांसाठी अनेक प्रकारच्या तपासण्या आणि उपचार हे सवलतीच्या दरात उपलब्ध आहे. शिबिर 21 जून 2025 जागतिक योग दिनापर्यंत चालणार असून 35,000 रुग्णांपर्यंत शिबिर पोहोचवण्याचे उद्दिष्ट आहे. हॉस्पिटलमध्ये अनेक सुविधा उपलब्ध आहे. तसेच एक्स-रे, सिटी स्कॅन, सोनोग्राफी, 4 अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर, कॅथ लॅब, डायलिसिस मशीन, फुफ्फुस, मेंदू, किडनी व हृदयविकारासंबंधी सर्व सुविधा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे. 100 खाटांचे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. या सर्व गोष्टींचा नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन. नाशिक पुणे हायवेवर शिंदेगाव येथे भरधाव कारच्या धडकेत एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना दिनांक 31 मार्च रोजी रात्री 8:30 वाजेच्या दरम्यान घडली आहे. 1 एप्रिल रोजी दुपारी 2 वाजता पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मयत नामे रवींद्र नामदेव गायधणी, वय वर्ष 33, राहणार पळसे व त्यांचे सहकारी शंकर मेहर खाम हे त्यांच्या मोटरसायकलवर माळेगाव MIDC कंपनीतून घरी जात असताना शिंदेगाव येथे MH15 JK 0064 या क्रमांकाच्या कारने त्यांच्या मोटरसायकलला पाठीमागून जोरदार धडक दिली.
या अपघातात रवींद्र नामदेव गायधणी यांच्या डोक्याला हातापायांना गंभीर दुखापत झाल्याने औषध उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालाय, तर शंकर मेहर खाम हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर औषध उपचार सुरू आहे. कार चालक आशिष रामचंद्र कलंत्री वर्ष 38 राहणार दत्त मंदिर सुराणा हॉस्पिटल जवळ नाशिक रोड याला पोलिसांनी ताब्यात घेतलाय. नाशिक रोड पोलीस ठाण्यात अद्याप गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे. पुढील तपास पोलीस हवालदार अनिल पवार करीत आहेत. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक. मनपाच्या अतिक्रमण विभागाची दादागिरी, विक्रेत्यांचा आरोप, पथकर भरत असताना देखील कारवाई का? धुळे शहरातल्या गणपती मंदिर परिसरात असणाऱ्या हात रुमालसह भाजीपाला विकणाऱ्या किरकोळ विक्रेत्यांवर मनपाच्या अतिक्रमण विभागाने दादागिरी करत माल जप्त केलाय. रहदारीस कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण न होता नियमित पथकर भरत असताना देखील मनपाच्या अतिक्रमण विभागाने कारवाई कुठल्या आधारावर केली? आम्हाला जगू द्यायचंय की नाही असा संतप्त सवाल उपस्थित करत मनपाच्या अतिक्रमण विभागावर नागरिकांनी रोष व्यक्त केलाय. याबाबत लवकरच आयुक्तांची भेट घेऊन अतिक्रमण विभागाची तक्रार करणार असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली आहे. रवींद्रेश्वर भोई, आम्ही कांदा बटाट्याची लसूणची दुकान लावतो साईडला. कारवाई साईडला काही मोटरसायकल आली, आम्ही साईडला करून घेतो स्वतःहून. संध्या पाणीला त्रास होतो. हे नगरपालिकेवाले 7-8 बावली बिल्डर आहे, हे डायरेक्ट आम्हाला दम देता, तुम्ही दुकान आवरा, आम्हाला एक तर जागा द्या, नाही तर मग एक तर काहीतरी कारवाई पैसे मागतात. आमच्याकडनं रोजचे 100 रुपये द्या. मग त्याच्या अगोदर यांनी आम्हाला 2-4 दिवसा पहिले आम्हाला सांगितलं, आम्ही ऐकून घेतलं होतं. वापस ते अतिक्रमणवाले आले होते, ते त्यांचं सामान उचलून घेऊन गेले. कांदे बटाटे लसणचे कॅरेट डायरेक्ट बिनजबरी अर्धा माल खाली तर अर्धा माल गाडीत उचलून घेऊन गेले. तर कारवाई यांच्यावरती आम्ही कारवाई करणार. आमचे पोटं पाणीचा सवाल आहे. तर आम्ही डायरेक्ट आयुक्त मॅडमला भेटणार आहे. कधी काही आमचं मालचं नुकसान झालं तर यांची भरपाई यांनी द्यावं आम्हाला. आमचं एवढं नम्र विनंती आहे यांच्याकडून. माझं नाव अशोक शिवाजी गाडगे. आम्ही गणपती मंदिराजवळ भाजीपाला टोपीचे त्याचे दुकानं लावतो. आमचे दुकानं एकदम एक साईडला असतात, कोणाला अडचण नाही, कोणाला काही तकलीफ नाही, अशा व्यवस्थित आम्ही लावतो. आणि आम्ही नगरपालिकेची पावतीसुद्धा रोजना रोज देतो. तरीसुद्धा हे नगरपालिकेवाले आमच्या तिथे येऊन तर आम्हाला दादागिरी करतात. आमच्या धंद्या पाणीवर जोर देऊन आमचा माल उचलून घेऊन जातात. आम्हाला काही नाही सांगता आमच्याजवळ येऊन तर जबरदस्ती करून आमचा माल उचलतात. आणि अशा पद्धतीने उचलतात की तो माल आमचा आता फेकला जातो आणि आमचं नुकसान होतं. साहेब, आम्ही कोणाकडे जाणार? आम्हाला जर नगरपालिकेने न्याय दिला नाही तर आम्ही हे उपोषणाला बसणार. आणि आमच्या लेकरा बाळांचं कोण ते पाहणार? जर कधी आमचं व्यवस्थित काही त्याचा पाठनिवारा केला नाही तर जाधव साहेब याची जबाबदार राहतील आणि ती सारी जबाबदारी नगरपालिका घेणार. बस एवढं मी बोलून आमचं 2 शब्द समज. माझं नाव जयंतीलाल कासा. आम्ही गणपती मंदिराजवळ दुकानं लावतो. आम्ही सर्व कांदेवाले, रुमालवाले, सर्व हातावर काम करणारे लोक आहेत आम्ही. तरी नगरपालिकावाले येतात, आम्हाला काही सांगत नाही अगोदर, आणि आम्हाला काही सांगत नाही ते लोक, आणि आमचा माल उचलून घेऊन जातात. आणि अशा पद्धतीने माल उचलतात की सर्व माल अर्धा रोडावर पडला जातो. काही ठिकाणी काही माल रोडावर पडून जातो, काही नुकसान होतं. आमचा पोटा पाण्याचा प्रश्न आहे. आम्ही काही रस्त्यावर इतक्या बाजूने दुकान लावतो की रहदारीला त्रास होणार नाही, या प्रकारे आम्ही वागतो. आम्ही रोजची नगरपालिकेची पावती पण काढतो. सर्व गोष्टी आम्ही करतो. नाही तर तुम्ही आम्हाला एवढी दादागिरी करणार नगरपालिकावाले, तर आम्ही कसं काय चालणार? आमच्या पोटा पाण्याचा प्रश्न आहे, तर तुम्ही आमचं काही ना काहीतरी निर्माण करा. आम्हाला जागा द्या कुठेतरी, काहीतरी आम्हाला तुम्ही बसायला. एवढं आमचं निवेदन आहे तुम्हाला, नाही तर आम्ही उपोषणाला बसू. नगरपालिका. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक विरारी, धुळे. चौगा येथील अजय सोमनाथ गवळी यांना मारहाण करणाऱ्यांना तात्काळ अटक करावी अशी प्रकारच्या मागणीचे निवेदन पोलीस प्रशासनाला देऊनही न्याय मिळत नसल्याने आरोपींनी घरी येऊन धमकी दिल्याने वैतागलेल्या सोमनाथ शंकर गवळी यांनी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना चौगाव येथे घडली आहे. घडलेल्या घटनेमुळे नातेवाईकांनी शवविच्छेदन गृहासमोर एकत्र येत मृतदेह घेण्यास नकार दिलाय. त्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.
अखेर तालुका पोलीस स्टेशन येथे आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा आरोपींविरोधात दाखल करण्यात आलाय. काही दिवसांपूर्वी अजय सोमनाथ गवळी यांना गावातीलच संदीप सायात्रप्पा गवळी, दिगंबर माणिक गवळी, वैभव गणेश गवळी, छोटू माणिक गवळी, विशाल दिगंबर गवळी, सटवाजी गवळी यांनी जबर मारहाण केली होती. जबर मारहाण झाल्याने त्यांच्यावर धुळ्यातल्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. याबाबत हल्लेखोरांविरोधात तालुका पोलीस ठाण्यात तक्रार देऊनही हल्लेखोर मोकाट फिरत असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता पोलीस अधीक्षकांना भेटून निवेदन देण्यात आलं. मात्र तरी देखील हल्लेखोरांवर कारवाई न झाल्याने अखेर हल्लेखोरांनी रात्रीच्या सुमारास सोमनाथ गवळी यांच्या घरावर दगडफेक करत दाखल गुन्हा मागे घेण्यासाठी दम दिल्याने सोमनाथ गवळी यांनी रात्रीच्या सुमारास आत्महत्या केल्याने कुटुंबियांनी एकच हंबरडा फोडलाय. मृतदेह घेण्यास नकार देत हल्लेखोरांना तात्काळ अटक करण्याची मागणी कुटुंबियांनी केली होती. अखेर तालुका पोलीस स्टेशन येथे आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा हल्लेखोरांविरोधात दाखल झालाय. चौगाव गाव इथे झगडा झाला. म्हणजे रेड्यांच्या तक्रार चालू होत्या बाहेर. गावात कोणीच नव्हते. आमचा एक मुलगा पत्रिका वाटायला बाहेर गेला होता भावाचा. तो घरी आला. घरी आल्यानंतर त्या लोकांनी त्याला बेदम मारहाण केली. कोणी आमचेच लोक आहेत ते दिलेलेच आहे. आम्ही त्यांची सगळे नावं दिले आहेत. पोलीस स्टेशनला दाखल केले. त्याचा मेंदूला मार लागल्यामुळे त्याचे हात पाय फ्रॅक्चर झाले. आम्ही 2-4 वेळा विनवण्या केल्या. DSP SP साहेबांकडे बी अर्ज दाखल केले. त्याच्यानंतर SP साहेबांना बी अर्ज दाखल केले. विनंती केली आम्हाला न्याय पाहिजे बुवा. पण त्यांनी पण आमच्या दुर्लक्ष केले. वरून त्यांना पैसे भेटत होते. बाकीच्या लोकांना तो गैवडे कोणता आहे त्याला पैसे भेटत होते. मग त्यामुळे तो केस जाग्यावरच दाबून देत होता. 15 दिवसापासून त्यांना अटक पण केली नाही. आणि आमचं पेशंट आज बी दवाखान्यात आहे. तुम्ही पण बघून घ्या. त्याची परिस्थिती हातपाय गेलेला आहे. त्याच्या मेंदूला मार लागल्यामुळे. आणि आज रात्री पण 3-4 सुमाराचा 10-12 लोक आले. दगडफेक केली. त्यांच्या गोठ्यावरती दगडफेक झाल्यानंतर त्यांनी दम दिला. तू केस मागे घेतो की तुझे बी हात पाय मुलासारखे काढू म्हणे असं बोलले. त्याला धमकी दिली. त्यानंतर ते दोघंच नवरा बायको होते. ती बाई घरी माझ्या भावांना काही पुतणे वगैरे राहतात त्यांना बोलवायला आली घरी. तोपर्यंत यांनी मारलं का त्यांनी पाशी घेतली त्यांनाच माहिती. मग ती घरी आलेली होती बाई. तुमची मागणी काय आता? आम्हाला न्याय पाहिजे. यांना अटक झाल्याशिवाय आम्ही PM करू देणार नाही. तुम्ही पण आम्हाला सहकार्य करा. आणि तसं जर होत राहिलं तर मग कोणाकडे जायचं? आमच्यासारख्या अनाडू माणसांनी कोणाची मदत मागायची? जर शासन जर मदत देत नसेल नुसते पगारच खात असतील तर त्याचा उपयोग काय आहे? आम्ही सर्वांकडे अर्ज दिलेत. आमच्याकडं ओशापीच्या कुठं आहे दाखावर. त्यांना अटक केली नाही म्हणून आज तो मेला. आणि हे झालं नाही तर उद्या आमच्यापैकी 1-2 आज अटक झाली नाही तर 1-2 आमच्यापैकी मरतील. नाही तर मग काहीतरी वाईटच घटना घडेल. यासाठी त्यांनी आजच्या आज त्यांना अटक करायला पाहिजे हीच आमची विनंती आहे. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे. कापडणे गावातील आदिवासी समाज नागरी सुविधांपासून वंचित, एकलव्य संघटनेचे आंदोलन. कापडणे गावातील आदिवासी भिल्ल समाज नागरी सुविधांपासून वंचित असून त्यांना तात्काळ नागरिक सुविधा पुरवा अशा प्रकारची मागणी करत एकलव्य संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आलंय. नागरी सुविधा लवकर न मिळाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा देखील संघटनेने दिलाय. गेल्या अनेक वर्षांपासून कापडणे गावात आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे. मात्र अद्यापपर्यंत आदिवासी समाजाच्या वस्तीपर्यंत शासनाच्या कुठल्याच योजना पोहोचल्या नाहीत. रस्ते, गटार, वीज, घरकुल, रेशन कार्ड यासह विविध प्रकारच्या नागरी सुविधांपासून आदिवासी समाज वंचित आहे.
स्थानिक लोकप्रतिनिधींनी आदिवासी समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने एकलव्य संघटनेने पुढाकार घेत आदिवासी समाजाला नागरी सुविधा पुरवण्याचे मागणी केली आहे। यावेळी आदिवासी समाजाच्या महिला व संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपनेता मयूर सोनवणे, उत्तर महाराष्ट्र उपनेता अध्यक्ष। आमच्या मागण्या आहे की माननीय शिवाजीराव ढवळे यांच्या आदेशानुसार आज कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यात येत आहे। कापडणे गावाच्या व नरहर गावाच्या महिलांना घरकुल नाही, प्यायला पाणी नाही, गावात लाईट नाही, पूर्ण महिला झोपडपट्टीत राहतात आणि कोट्यवधी रुपयाची निधी मिळते, त्या निधी आदिवासींपर्यंत पोचत नाही। ही कलेक्टर साहेबांनी चौकशी करावे, नाहीतर येणाऱ्या 15 दिवसात आम्ही बिडार आंदोलन कलेक्टर। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक विरारी, धुळे। नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन। गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या। पाणी उकळून प्या, स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा। शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका। लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित।